काका या ठिकाणी आले, आपण त्या ऋणातून मुक्त झालेलो नव्हतो, पण पूज्य काका या ठिकाणी आले म्हणजे साक्षात ज्ञानोबराय सद्गुरू शिवनाथ महाराजांच्या 14व्याला आले असा एक माझ्या मनात गेल्या 11 वर्षापासून भाव होता. परंतु तो भाव आज तुमच्या प्रभुप्रिय सज्जनांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, कृपेने, सहकार्याने मला असं वाटतं आज तो भाव या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पूर्ण केला मनोरथ या निळोबरांच्या साधोक्तीप्रमाणे आज तो माझ्या मनातला भाव पूर्ण झाला. आज मला मनस्वी आनंद झालेला आहे. कारण काकांची अपेक्षा कोण करतं, तर काकांची अपेक्षा या भूतलावर असणारे सिद्ध साधक हे सर्व करतात. आणि असे सिद्ध साधक असताना सुद्धा काकाजींनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 2.5 ते 3 वर्ष या वयामध्ये सुद्धा एक साधना केली. भगवान दत्तात्रयाचा एक आदेश म्हणून, साधू संतांचं वचन म्हणून काकाजींनी या सर्व लोकेशना, वित्तेशना, दारेशना, पुत्रेशना, संसार, प्रपंच आणि परमार्थिक लौकिकाचा त्याग करून या वयामध्ये सुद्धा काका तपश्चर्या करतात. म्हणजे हे किती मोठं आपल्यासाठी एक आशीर्वादाचा लाभ आहे. परंतु आज काका या ठिकाणी आले म्हणून पुन्हा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू. आणि काकाजींना प्रार्थना आहे की काकाजींनी आम्हा सर्वांना आशीर्वचन म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यावा. पुन्हा आपण एकदा काकाजींचं स्वागत करू. सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमानंदी वल्लभम महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनन्दिनीं. आज या पुण्यक्षेत्रातला परमश्रेष्ठ असा सर्वांचा सात्विक उत्साह पाहून मन हृदय भरून आलं. आणि तुम्हाला काय वाटतं यापेक्षा आपणा सर्व भक्तांचं, भगवंताच्या प्रेमी असलेल्या, संतावर श्रद्धा असलेल्या सात्विक सज्जनांचं दर्शन आज या जीवाला झालं. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. कलियुगाचा काळ आहे. सज्जन माणसं मिळत नाहीत आणि एवढ्या संख्येनं, उत्साहानं आपण इथे या उत्सवात आहात. आपलं सर्वांचं नेतृत्व आपल्या सहकार्यांच्या सहकार्यानं हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज करीत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या गडागडाचे कामं चालू आहेत. पाथर्डी तालुका आणि आष्टी तालुका हे 2 तालुके मोठे भाग्यवान आहेत की या दोन्ही तालुक्यात अनेक गड आहेत. गड हा शब्द 2 अर्थाने येतो. एक राजकीय गड आहे, पन्हाळगड, विशाळगड, राजगड, रायगड वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि काळामध्ये असलेले. आणि आता हे भगवानगड आहे, त्याच्यानंतर गैनीनाथगड आहे, विठ्ठलगड आहे, तारकेश्वरगड आहे. हे गड आहेत. या 2 गडागडामध्ये एक फरक आहे. एक गड आहेत राजकीय क्षेत्रातले, ते मोगलांच्या सारख्या दुष्ट शत्रूंना कमी कष्टात आणि कमी संख्येमध्ये असताना सुद्धा पराजय त्यांचा करता येतो. अशा प्रकारच्या राजकीय सुरक्षेला अनुकूल असलेले हे राजकीय गड आहेत. आणि हे जे गड आहेत, हे गड त्या राजकीय गडांनाही आश्रय होणारे, समाजाचं एकत्रीकरण ठेवणारे, धर्मनीतीचा संदेश समाजापर्यंत पोचवणारे अशा प्रकारचे हे गड आहेत. म्हणजे या लोकात उत्तम प्रकारचं शासन आपल्याला असावं आणि आपण उंच मानानं जगामध्ये जगावं
याकरता राजकीय गड आहेत, इहलोकातल्या करता आणि पारलौकिक सुखाकरता आणि आध्यात्मिक सुखाकरता हे गड अशा प्रकारचे आहेत. म्हणून अशा प्रकारच्या गडाचं संरक्षण समाजानं केलं पाहिजे, राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी पण केलं पाहिजे. आणि या गडाची स्थापना करण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले सद्गुरू नारायण महाराजांचे शिष्यच होते ना शिवनाथ महाराज, पहिले शिष्य होते. म्हणजे मी असं म्हणेल तारकेश्वरगड हे नारायण महाराजांचं पिल्लू आहे आणि विठ्ठलगड हे पिल्लाचं पिल्लू आहे. आपल्या पोरापेक्षा नातवावर प्रेम जास्त असतं, त्याप्रमाणे तुमच्यावर नारायण महाराजांचं प्रेम जास्त आहे असं मला वाटतं. एक प्रसंग सांगेन आपल्याला की शिवनाथ महाराज, आत्ता महाराजांनी सांगितलं मी 14व्याला आलो होतो बोललो होतो थोडंसं, तेव्हा त्याच्या अगोदर एक मनाला चटका लावून गेले. ते आदल्या एके दिवशी माझ्याकडे आले, आपण जुन्या घरात राहत होतो त्यावेळेस आले आणि त्यांना त्यांच्या वार्षिक कार्यक्रमातल्या कीर्तनाचं निमंत्रण द्यायचं होतं. आम्ही म्हणलं तुम्ही स्वतः कशाला आले, कोणाला नुसता फोन केलाच तरी चाललं असतं. परंतु ते निमंत्रण देऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी का काय त्यांची वार्ता आली ते गेल्याची. खूप वाईट वाटलं. तर कीर्तनाला गेलो मी जिथे निमंत्रण घेतलं होतं ते, परंतु अशा फार लवकर त्यांचं जाडं झालं. आमच्या जाटदेवळे गावातल्या पुष्कळ सगळ्या लोकांचं त्यांच्याशी अत्यंत प्रेम होतं आणि एक तरुण कार्यकर्ता होता. परंतु नियतीच्या संकेताला कोणी चॅलेंज देऊ नाही शकत. ते त्यात ॲडजस्टमेंटच करावी लागते आणि पुढची व्यवस्था करावी लागते. त्याप्रमाणे हा गड 11 वर्षात आता इथपर्यंत आला आहे. पण एक असं आहे की या गडाची भरभराट झाली पाहिजे. ती कशी व्हावी? गडाचं काम काय असतं? गडाचं काम पहिल्यांदा असतं की समाजाला एकत्रित बांधून ठेवायचं. समाजात फुटाफूट नाही झाली पाहिजे, जातीयवाद नाही झाला पाहिजे, राजकारण नाही आले पाहिजे. राजकारण आल्याला हरकत नाही, कारण राजाश्रय हा गडाला असला पाहिजे, लागतोच, सगळ्या बाबतीत लागतो. पण एक गोष्ट आहे की राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी या गडाचा उपयोग राजकारणात करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग गडाकरता केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपलं राजकीय धोरण असं असतं, उद्या आपण पक्ष बदलला तर आपलं इथून मागं केलेलं सगळं गेलं. पण इथं तसं नाही. या ठिकाणी जर आपली सेवा झाली आणि ती सेवा जर परमेश्वराला मान्य झाली तर आपल्या 1000 पिढ्या उद्धरून जातात. इतकी ताकद असते त्यात. हे बदलणारा पक्ष नाही, काही नाही, अशी गोष्ट आहे. आणि असं असल्यामुळे एक गोष्ट आहे, मला असं समजलं की इथले विश्वस्त चांगल्या प्रकारचे मोठे बुद्धिमान अशा प्रकारचे आहेत. त्यांनी मनावर घेतलं तर काही होतं. आमचं जालना जिल्ह्यातलं एक सावरगाव संस्थान आहे. 4 वेदांच्या मूर्ती आहेत. 4 वेदांचे विद्यार्थी तिथे शिकत आहेत आणि खूप मोठे ते ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी ते स्थापन केलेलं आहे. फार मोठा इतिहास आहे त्याचा. आणि आमचे गोविंदगिरीजी महाराज स्वामीजी यांनी आणि त्या ब्रह्मर्षी कस्तुरे बाबांनी या दोघांनी त्या संस्थांचा अध्यक्ष म्हणून उपाधी माझ्या गळ्यात टाकली. उदाहरण सांगतो तुम्हाला. आणि मग मी म्हणलं तुम्ही खूप मोठे आहात, तुम्हाला नाही म्हणण्याची माझी ताकद नाही, मी तुमच्या पायाची धूळ आहे. परंतु एक सांगतो की तुमच्या अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून काहीच काम होणार नाही. मी त्याला लायक नसलेला माणूस आहे. मला या क्षेत्रातली माहिती नाही, काही नाही. इतक्या लांब मला येता जाता येत नाही, माझ्या डोळ्याची अडचण आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून मला या उपाधीत तुम्ही अडकवू नका. त्यांनी मला सांगितलं की काही दिवस तुम्ही राहा, थोडे दिवस. त्याचं कारण आज कुणीही आम्ही उभं केलं तरी त्याला लोक विरोध करतात आणि तुमचं नाव सांगितलं की कुणी विरोध करीत नाही.
काही नाही म्हणत, यांना करायचं असलं तर मग करा, आमची संमती आहे. म्हणून काही दिवस थांबा. ते अजूनही त्यांनी काढून घेतलेलं नाही. मग मी म्हटलं तरी मी तुमच्याशी बोलतो परत. आणि मी सगळ्या विश्वस्थांना एकत्र केलं. सगळे सज्जन आहेत, सगळे मोठे मोठे अब्जाधीश आहेत. आणि त्यांना म्हटलं की कसं काय चालणार आता, तुम्ही सगळेजण सांगा त्यांना की आम्हाला दुसरा अध्यक्ष द्या म्हणून. सगळे प्रयत्न केले. तेव्हा त्यांनी जे माझ्याशी बोलले त्याबद्दल माझं हृदय त्यावेळेला भरून आलं होतं की तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही फक्त उत्सवाला येता येईल तेवढं या, मीटिंगला एखाद्या असत जा, सगळं आम्ही बघतो आणि व्यवस्थित करतो. आणि तेव्हापासून जवळजवळ 20, 25, 30, 40 वर्ष झाले. तेव्हापासून त्या ट्रस्टींनी सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी चालवलेलं आहे. याचा अर्थ असा की गडाचे माती दगड, गडाची देवता, गडाचे महाराज हे सगळं जरी असलं तरी विश्वस्त जे असतात त्यांच्या सगळं हातात असतं. ते सगळं व्यवस्थित करू शकतात. आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की आत्तापर्यंतची वाटचाल या गडाची आली, अजून इथून पुढाची वाटचाल थोड्या जोमानं आणि थोड्या उत्साहानं, आज जसा उत्साह होता तसा त्यांनी त्या ठिकाणी येईल. हे मी सांगतो याकरता तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी एक धक्कादायक बातमी सांगतो की आम्ही जात देवळाचे नसून पांगऱ्याचे रहिवासी आहेत. माझे वडील मला सांगायचे. आणि आत्ता एका जाणत्या भविष्यकाराने सांगितलं की तुम्ही जात देवळाचे नाही आहेत, मूळ तुम्ही शेजारच्या गावाचे आहेत कुठल्या तरी. मग आमचे पूर्वीचे पूर्वज कुठून तरी आले, इथं थांबले. आमच्या पंजोबाचं नाव महिपती महाराज होतं आणि ते त्या ठिकाणी राहिले. आणि काय झालं ते एवढं बारीक इतिहास कळत नसतो, पण इथून आम्ही जाट देवळ्याला अशा प्रकारचं गेलो. तर मी तुमचा गावकरी म्हणून सांगायला आलो हे असं म्हणतो. तेव्हा आणि तरी पण पांगरण जाट देवळं हे काही लांब नाही, दोन नाहीत, एक रूपच अशा प्रकारचं आहे. इथले जे पाटील होते त्यांचा खूप मी गिरणी चालवित होतो तेव्हा ते गिरणीत यायचे, बोलायचे. असं मोठं शरीर, काय नाव त्यांचं, हां, देवराव पाटील, हां बरोबर. तेव्हा असा संबंध आहे. संबंध काही असो, आपला सगळ्यांचा संबंध देवाशी आहे. आपला सगळ्यांचा संबंध ज्ञानोबा राय तुकाराम महाराजांशी आहे. आपला सगळ्यांचा संबंध वारकरी संप्रदायाशी आहे. अशी गोष्ट आहे. आपण कोणत्याही जातीचे असू, कोणत्याही कसे असू, पण आपण या पवित्र महाराष्ट्रात देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे. तेव्हा आपलं महाराष्ट्रीयत्व, देशप्रेमित्व, त्याच्यानंतर हिंदुत्व, मानवत्व हे एक अशा प्रकारचं असल्यामुळे हाच संदेश संतांनी आपल्याला दिलेला आहे. आणि या पद्धतीनं अशा प्रकारच्या परमार्थाच्या क्रिया सगळीकडे चालल्या पाहिजेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणीची ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे श्रुतींचं वचन आणि हे माऊलींचं वचन सर्वांना सर्वकाळी सर्व प्रकारचं पूर्ण सुख मिळालं पाहिजे आणि सगळी जनता, सगळा समाज सुखानं त्या ठिकाणी नांदला पाहिजे. आणि इहलोकात धर्मानं वागून परलोकामध्ये त्यांचा सन्मान होऊन शेवटी त्यांचा पूर्ण उद्धार झाला पाहिजे. अशा संतांच्या योजनेच्या साखळीत आपण आहोत. म्हणून या गडाला, महाराजांना आणि या सगळ्याच बाबतीत आपण जीव लावाल आणि आपला हा उत्तरोत्तर भरभराट त्या ठिकाणी होऊन कळसापर्यंत ही यशस्वीता अशा प्रकारची जावो अशी माझ्या माऊलींच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून जास्त बोलवत नाही, माफ करा. म्हणून मी माझे लांबलेले शब्द इथे थांबवतो. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की.